तूळ राशी 5 ते 11 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल. तूळ राशी ज्योतिषशास्त्रानुसार 2026 या वर्षाचा पहिला महिना जानेवारी सुरू झाला आहे. लवकरच नव्या आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे, कारण या आठवड्यात अनेक शुभग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा तूळ राशीसाठी भाग्यशाली असणार आहे. जानेवारीचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ. तूळ राशीसाठी नवीन आठवडा समाधानीचा असणार आहे. या आठवड्यात या राशीचे लोक कौटुंबिक जीवनाचा आनंद घेतील आणि सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील. या आठवड्यात तुमचे खर्च नियंत्रित केल्यास सर्व काही सुरळीत होईल. विवाहित जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ मिळेल. सासरच्यांशी तणाव संभवतो. तूळ राशीला हा आठवडा शुभ फलदायी ठरेल. तुम्हाला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडताना दिसतील, तर काही गोष्टीत संयम ठेवावा लागेल. या आठवड्यात तुमच्या जीवनात विचारशीलता, जबाबदारीची भावना आणि समतोल दिसून येईल. तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट्स किंवा अतिरिक्त काम मिळेल. तुमच्या कामात प्रगती दिसून येईल. नोकरीत मेहनतीकडे अधिक लक्ष दिले जाईल. ऑफिसमध्ये राजकारणापासून दूर राहा. कामात निर्णय घेताना घाई नको. व्यवसायात चांगले स्थैर्य मिळेल. मोठा नफा नसला तरी नुकसान होणार नाही. जुने ग्राहक परत येतील. व्यवसायात गुंतवणूक करताना सावध राहा. तूळ राशीची आर्थिक स्थिती चांगली राहील. या आठवड्यात बचतीकडे अधिक लक्ष द्या. उधारी देणे व घेणे टाळा. तसेच अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. आठवड्याच्या शेवटी उत्पन्नात चांगली वाढ होईल. योग्य नियोजन ठेवा. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात आत्मशिस्त व एकाग्रता ठेवणे फार महत्त्वाचे राहील, कारण अभ्यासात मन विचलित होऊ शकते. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले तर चांगले यश मिळवाल. अधिक मेहनत घ्या. शिक्षकांचा सल्ला घ्या. नियमित अभ्यासाची सवय लावा. जुन्या चुका पुन्हा करू नका. अभ्यासात सातत्य ठेवा. यश नक्की मिळेल. तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील. तुम्हाला झोपेची काळजी घ्यावी लागेल. तसेच थकवा, डोकेदुखी व मानसिक ताण जाणवू शकतो. ज्यांना जुने आजार आहेत त्यांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा होईल. तूळ राशीच्या कुटुंबात शांतता आणि स्थिरता राहील. भावंडांशी मतभेद टाळावेत. कुटुंबातील निर्णयात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा व प्रतिष्ठा सुधारेल. तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा सकारात्मक ठरेल. एकमेकांशी मनमोकळा संवाद साधाल. यामुळे गैरसमज दूर होतील. प्रेमात नवीन उत्साह जाणवेल. तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ राहील. तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तूळ राशीच्या साप्ताहिक राशी भविष्य कर्क राशीतील चंद्रापासून सुरू होते, ज्यामुळे करिअरच्या जबाबदाऱ्या आणि सार्वजनिक प्रतिमेशी संबंधित भावनिक प्रतिक्रियांकडे लक्ष वेधले जाते. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अपेक्षा किंवा अधिकारांच्या बाबतीत संवेदनशील वाटू शकते. चंद्र सिंह राशीत प्रवेश करत असताना कन्या राशीत सामाजिक संबंध आणि अंतर्गत तयारीकडे लक्ष केंद्रित केले जाते. या साप्ताहिक राशी भविष्याचा शेवट चंद्राच्या तूळ राशीत प्रवेशाने होतो, ज्यामुळे आत्मविश्वास, आकर्षण आणि स्पष्टता पुनर्संचयित होते. हा आठवडा तुमच्या अंतर्गत सुसंवाद राखताना प्राधान्यक्रम पुन्हा निश्चित करण्याचा आहे. वैयक्तिक जीवनात तूळ राशीतील हे साप्ताहिक राशी भविष्य समजून घेणे आणि तडजोड करण्याचे महत्त्व अधोरेखित करते. आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात विशेषतः कुटुंबातील सदस्यांशी भावनिकदृष्ट्या तीव्र संवाद होऊ शकतात. या साप्ताहिक राशी भविष्यात तात्काळ तोडगा काढण्याऐवजी धीराने ऐकण्याचा सल्ला दिला जातो. सिंह राशीतील चंद्र उबदारपणा आणि सामाजिक संवाद वाढवतो, ज्यामुळे मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी हा एक चांगला काळ बनतो. कन्या राशीतील चंद्र प्रवेश करत असताना तुम्ही नातेसंबंधाबद्दल अधिक आत्मपरीक्षण करू शकता. या आठवड्याच्या शेवटी तूळ राशीतील चंद्र तुमचा सुसंवाद आणि परस्पर समजूतदारपणा पुनर्संचयित करू शकतो. यामुळे संघर्ष सोडवण्यासाठी आणि भावनिक बंध मजबूत करण्यासाठी हे आदर्श बनू शकते. तुमच्या व्यावसायिक बाबींसाठी भावनिक बुद्धिमत्ता आणि राजनैतिकतेची आवश्यकता असते. विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीला कर्क राशीतील चंद्र वरिष्ठांकडून दबाव आणू शकतो किंवा भावनिकदृष्ट्या कठीण वाटणाऱ्या जबाबदाऱ्या देऊ शकतो. ही साप्ताहिक कुंडली शांत राहण्याचा आणि प्रतिक्रियात्मक निर्णय टाळण्याचा सल्ला देते. चंद्र सिंह राशीत प्रवेश करत असताना नेटवर्किंग, टीमवर्क आणि सर्जनशील सहकार्य सुधारते.
त्यानंतर चंद्र कन्या राशीत प्रवेश करतो, जो शांतपणे काम करण्यासाठी, रणनीती आखण्यासाठी आणि पडद्यामागील प्रयत्नांचे आयोजन करण्यासाठी आदर्श आहे. मिथुन राशीतील गुरु वक्री भूतकाळातील कामाच्या पद्धती किंवा विलंबित प्रकल्पांची पुनरावृत्ती करण्याचा सल्ला देतो. आठवड्याच्या शेवटी तुमची स्पष्टता वाढते. हे तुम्हाला तुमचे विचार आत्मविश्वासाने सादर करण्यास आणि व्यावसायिक संतुलन परत मिळविण्यास मदत करू शकते. एकंदरीतच तुळ राशी या आठवड्यात तुम्हाला सुसंवाद वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, कारण संतुलनाचे माप तुमच्या वैश्विक परिदृश्यावर वर्चस्व गाजवतात. मंगळ आणि शुक्र शुभस्थितीत असल्याने तुमचे आकर्षण संघर्षामध्ये मध्यस्थी करण्यात आश्चर्यकारकपणे काम करते. व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात मदत करते. कामाच्या ठिकाणी सहयोगी प्रकल्पांना तुमच्या राजनैतिक स्पर्शाचा सर्वाधिक फायदा होतो. विविध घटकांचे मिश्रण करण्याची तुमची क्षमता प्रभावी परिणाम साध्य करू शकते. नातेसंबंधांमध्ये दयाळूपणा आणि खुले संवाद बंध मजबूत करतात. प्रामाणिक चर्चा करण्यासाठी या वेळेचा वापर करा. आर्थिकदृष्ट्या संयम संसाधनांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास मदत करतो. नंतर अनावश्यक वाटू शकणाऱ्या आवेगपूर्ण खरेदी टाळा. आरोग्याच्या दृष्टीने विश्रांतीसह क्रियाकल्पांचे संतुलन साधण्यावर लक्ष केंद्रित करा. सुसंवादासाठी योग किंवा ताईची वापरून पहा. आठवडा संपताच सामाजिक सहभाग उत्थानात्मक अनुभव देऊ शकतात. तुमच्या क्षितिजांचा विस्तार करणाऱ्या संधी स्वीकारा. सर्जनशीलता देखील फुलू शकते. नवीन आवडींचा शोध घेण्याचे मार्ग प्रदान करते. निपक्षता आणि समजूतदारपणाचा सराव करून तुम्ही असे वातावरण तयार करता जिथे तुम्हाला आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना शांती आणि समाधान मिळेल. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.